आता एक महाराज स्वतःला ते म्हणून घेत आहेत, आम्ही तर त्याला महाराज म्हणून कधी पाहिलं नाही. मी या वारकरी संप्रदायामध्ये दादा 15 वर्षापासून कार्यरत आहे. वयाच्या 15व्या वर्षापासून याच्यामध्ये मी आहे. अनेक महाराज मंडळी पाहिले, पण जो असं चुकीचं विधान करतोय तो महाराज मी कुठंच पाहिला नाही. आणि तो महाराजच नाही, दादा म्हणले तसं तो हाकता हाकताच कुठंतरी महाराज झालेला दिसतो. मला सांगा, एखादा चांगला माणूस काम करत असेल ना दादानं, तो व्यक्ती दादा सहज बोलून गेले. आणि काय दादांनी काय कोणत्या संतांचं नावही घेतलेलं नाहीये. आणि मीडियावाल्याने त्याला खूप उचलून धरलं, बरं खूप उचलून धरलं. आणि ते मला असं वाटतंय, आता दादा माझं काम नाही, ते दादाचं काम आहे, ते दादा बोलतीलच. पण त्याचं नाव काय, बारसकर, तर दादाने सांगितलं बारसकर स्वतःला महाराज म्हणून घेतो. 15 वर्ष झालं गिरीबाबा मी कीर्तन करतो. जरांगे पाटलाचे बंधू म्हणून कीर्तन माझं युट्यूबला 2-3 लाख लोकांनी पाहिलं. कधी पाहिलं? जरांगे पाटलाचे बंधू गोपीनाथ महाराज जरांगे पाटील चे आजे बारसकर याचं कीर्तन कुठे युट्यूबला नाही, कुठल्या फेसबुकलाही नाही. त्याला 4 सुद्धा व्ह्यूज आहेत का नाही कुठल्या ह्याला मला माहित सुद्धा नाही, तेवढं नाहीतच. पण या 2 दिवसात सगळं सोशल मीडिया त्याच्या पाठीमागे. हे बघा, एकदा माणसाला चांगलं कार्य करून मोठं होता येतं आणि चुकीचे असे विधानं बोलून मोठं बनण्याचा प्रयत्न करतात. पण हे मोठं बनणं हे दीर्घकाळ टिकणारं नाही. हे दीर्घकाळ टिकणार, हा मोठेपणा दीर्घकाळ नाही. दगडावर कोरलेली रेत पोसवणं एवढं सोपं नाही बरं. आता दादांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे जवळचेच होता. हा जवळचा आहे की नाही मला हे बी माहित नाही. का माहित नाही? त्याचं कारण तो दिसलाच नाही कधी. महाराजांना विचारलं, तो दिसलाच नाही कधी. आणि म्हणतो मला जरांगे पाटलांबद्दल सगळं माहित आहे. आमच्या ताईबद्दल सुद्धा तो चुकीचं विधान बोलला. म्हणले की ते जरांगेंची मुलगी म्हणाली काय की आमचे पप्पा देवाला झुकवतात. देव इथं आलायच ना महाराज, ती मुलगी आहे आणि आपल्या बापाप्रती वडिलाप्रती तिचा तो भाव आहे. लहान लेकराचं कशाला हे मनावर घेतलं पाहिजे महाराज? काहीतरी चुकीचे विधान बनवून पुढे जाण्याचा प्रयत्न आहे, पण त्याला यश मिळणार नाही. त्याच्या काकडाही पाठ आहे की नाही, त्याचा हरिपाठही पाठ आहे की नाही. तो धोत्रावर नसतो, पॅन्टवर. महाराज म्हणला की तो धोत्रावर असला पाहिजे. कशाचं महाराज आणि कशाचं काय महाराज? पण हे फार चुकीचं आहे. त्याला मराठी बांधव कधी माफ करणार नाही. आणि या पैशासाठी याच्यासाठी असे गलिच्छ काम चुकून कुणी करू नये दादा. समाज त्यांना कधी माफ करणार नाही आणि त्यांना कधी मोठंही होऊ देणार नाही, कधीच मोठं होऊ देणार नाही. म्हणून या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. मोठं तोच माणूस होतो, प्रतिष्ठा त्यालाच म्हणता येते कुणाला? ज्याच्या ठिकाणी धर्माविषयी निष्ठा आहे, समाजाप्रती निष्ठा आहे, त्यालाच प्रतिष्ठा मिळते. निष्ठा या शब्दाचा अर्थ काय? जी प्रतिष्ठा माणसाची वाढवते तिला निष्ठा म्हणतात. निष्ठा ही माणसाची प्रतिष्ठा वाढवत असते आणि ती आज दादांच्या ठाईत ती निष्ठा आहे. म्हणून दादांचं नाव आंतरवाली सराटीत नाही, अंबड तालुक्यात नाही, जालना जिल्ह्यात नाही, बीड जिल्ह्यात नाही, देशभरात मनोज दादांचं नाव गाजतं. निष्ठेने काम करणं. तुकोबाराय सांगतात बाबांनो, कुठलंही काम करत असताना, भगवंताची भक्ती करत असताना, देशाची भक्ती करत असताना, समाजाची सेवा करत असताना
भक्त म्हणायचं कोणाला बाबांनो? त्याच्या ठाई त्याच्या प्रति भगवंताविषयी अंतकरणामध्ये निष्ठा आहे, देशाविषयी ज्याच्या अंतकरणामध्ये निष्ठा आहे, खऱ्या अर्थाने तोच भगवत भक्त आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना, एखादं कार्य करत असताना निष्ठा अतिशय महत्वाची आहे. समाजाची सेवा करतात, निष्ठा असली पाहिजे. देशाची सेवा करतात, निष्ठा असली पाहिजे. भगवंताची सेवा करतात, निष्ठा असली पाहिजे. आमच्या मनोज दादाकडे पाहिलं, ज्या वेळेला आमच्या गिरेबाबाने मला या सेवेचं आमंत्रण दिलं, मला भगतसिंगाची आठवण आली. भगतसिंगाचं 13 वर्षाचं वय होतं आणि 13 वर्षाचं वय असताना जालियनवाला बाग हत्याकांड झालं. ज्या वेळेला इंग्रजाच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या, जसं इथं गोळ्या मारल्या ना या सरकारने 2 ठिकाणी गोळ्या मारल्या. आळंदीला एकदा मारल्या आणि इथं एकदा मारल्या. सरकार आहे का जीव घेणं सरकार काही कळायला तयार नाही. इंग्रजाच्या बंदुकीतील गोळ्या ज्या वेळेला संपल्या, त्यावेळेला हिंदुस्थानी मरण थांबले होते. रक्ताने सगळी माती भिजली होती. एक माईमाऊली जशी इथं आहे ना, गोळ्या घुसल्या, रक्ताने माखली होती बिचारी. रक्ताने सगळी माती माखली होती. त्यावेळेला भगतसिंग 13 वर्षाचं वय घेऊन एका भिंतीचा आधार घेऊन त्या भिंतीच्या आडोशाला उभे होते. इंग्रजाच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या, त्यावेळेला हिंदुस्थानी मरण थांबले होते आणि भगतसिंग ती रक्ताने माखलेली माती भगतसिंगाने आपल्या हातामध्ये घेतली आणि आपल्या छातीला लावली आणि सांगितलं, मा काळजी करू नको, एक दिवस बदला घेईल. भगतसिंग मोठे होतात. एक दिवस भगतसिंगाची आई भगतसिंगाच्या हातामध्ये 50 रुपयाची नोट देते. दादा आवाज कमी करा. आणि सांगते, भगत हे घे 50 रुपये. भगतसिंग विचारतायत, मा कशासाठी हे 50 रुपये? म्हटले जा याचा बाजार करून आण. म्हटले कशासाठी आई बाजार? अरे तुला पाहायला पाहुणे आलेत, तुला पाहायला पाहुणे आलेत. पाहुणे आली याचा अर्थ काय आई? अरे तुझं लग्न करायचंय. भगतसिंग त्या 50 रुपयाच्या नोटेकडे पाहतात आणि मनामध्ये विचार करतायत, या 50 रुपयाचा जर मी बाजार करून आणला आणि पाहुणे जेवले आणि पाहुण्याने मला पसंत केलं तर मला लग्न करावं लागेल. लग्न केल्याच्या नंतर मला देशाची मातीची सेवा करता येणार नाही, मला बाईची सेवा करावी लागेल. भगतसिंग त्याच 50 रुपयाचा फायदा घेत आहेत आणि स्वातंत्र्य क्रांतीच्या लढ्यामध्ये भगतसिंग सामील होत आहेत. स्वातंत्र्य क्रांती करतायत. हजारो इंग्रजांना संपवतायत आणि इंग्रज भगतसिंगाला पकडतायत आणि लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंगाला अटक करतायत आणि भगतसिंगाला 8 दिवसांनी फाशीची शिक्षा फरमावली जाते. हे भगतसिंगाच्या घरी कळतं. भगतसिंगाची आई, भगतसिंगाची बहीण भगतसिंगाला भेटण्यासाठी जाते. जसं आमच्या मनोजदादांना भेटण्यासाठी त्यांची आई, त्यांची बहीण इथं या ठिकाणी येत होते. आणि काय त्याग सामाजिक जीवनातील. दादा म्हटले, आता मी ते पुढे सांगणारच ऐका. जसे दादांसाठी भेटण्यासाठी येत होते, तशी आई भगतसिंगाची भगतसिंगाला भेटण्यासाठी गेली. दुरूनच रडत गेली. त्यावेळेला आईच्या रडण्याचा आवाज भगतसिंगाच्या कानावर आला. आईचा आवाज आहे हा. भगतसिंग ते जेलचे कपडे, जेलमधील टोपी त्या गजाजवळ येतात आणि आई समोर येते. आईच्या डोळ्यातून पाणी असतं. आईच्या डोळ्यातील अश्रू पुसतात आणि आईला म्हणतात, माँ रोना नहीं माँ. अरे माँ तू तो वीरों की माँ है. अरे माँ तू तो शूरों की माँ है. अरे वीरों की माँ
कभी रोती नहीं, अरे शुरों की माँ कभी रोती नहीं, माँ रोना नहीं. अरे भगतनी तुझ्या क्रांती केली क्रांती. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझ्या भगतसिंगाचं नाव राहणार आहे. आणि तेवढ्याच ताकदीने सांगतो आणखी एक वाक्य, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या मनोज दादांचं नाव सुद्धा राहणार आहे. मनोज शोरों की माए, वीरों की माँ कभी रोती नहीं, शुरों की माँ कभी रोती नहीं. त्यावेळेला भगतसिंगाची आई सांगते, माँ अरे भगत रडू नको असं म्हणण्याचा अधिकार तुला नाही. का? तू कुणाची आई झाला नाही, तू कुणाचा बाप झाला नाही. आईचं प्रेम काय असतं, बापाचं प्रेम काय असतं तुला काय कळणार आहे भगत. आदमी जब दिन भर काम करके घर लौटता है तो बेटा कहता है क्या लाया, पिता कहता है कितना कमाया, औरत कहती कितना बचाया, सिर्फ माँ कहती है बेटा दिन भर कुछ खाया. हिला आई म्हणतात. आईचं प्रेम काय करणार आहे ऐका. पण भगतसिंग आपल्या आईला ताकीद करतायत, ठणकावून सांगतायत, ए मा आज तू या ठिकाणी आली पण परत तू या ठिकाणी यायचं नाही. एवढ्याच ताकदीचं दादाचं सुद्धा वाक्य आहे. माझ्या आईला कशाला आणलं इथं, आज तुम्ही आणलंय पण परत इथं आणायचं नाही. माझ्या घरातल्या माणसाला इथं परत आणायचं नाही पण मला आणलंच इथं महाराजांनी. बंधू सुद्धा आहेत, भाऊ सुद्धा या ठिकाणी आहेत. ही निस्वार्थ प्रेम आहे दादा, नाही समाजाप्रती असणार. भगतसिंग सांगतायत आज इथं या ठिकाणी तू आली पण परत तू या ठिकाणी यायचं नाही. का रे भगत काय यायचं नाही. अरे मी तुझी आई आहे, तुझी मी तुला जन्म देणारी 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवणारी तुझी आई आहे, तुझी माता आहे. काय यायचं नाही. अरे मा खरंच सांगू तुला, मला या देशाच्या फासावर देशाच्या सेवेमधून देशाच्या सेवेसाठी समर्पित होत असताना मला रडत रडत नाही जायचं, मला हसत हसत जायचंय. मा तू ज्या वेळेला येशील आणि मला ही इंग्रज फासावर देतील ना त्यावेळेला तू रडत असशील आणि त्यावेळेला ही हरामखोर इंग्रज तुझ्याकडे पाहतील आणि म्हणतील ही भगतसिंगाची आई आहे. हसतील, अरे कसली शूराची आई आहे, कसला शूर आहे.